चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, आता बऱ्याच वेळेस प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट, अडचणी, दुःख, यातना ह्या असतातच। कधी सुख तर कधी दुःख। हा सुख दुःखाचा फेरा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे चक्र चाललेलंच असतं। मग कधी आपल्याकडे आपण खूप खुश असतो, खूप सुखी समाधानी असतो, तर कधी आपल्याकडे खूप दुःख असतं, त्रास असतो किंवा संकट येतात, एक झाली की एक संकट येतात। मग याच्यातून मार्ग कसा निघावा, याच्यातून बाहेर कसं पडावं, हे बरेचसे विचार आपल्या मनामध्ये घुटमळत असतात। आपल्या मनामध्ये त्याचं सतत विचार चालू असतात। बघा, हा जीवन म्हणजे हे जे जीवन आहे याच्यामध्ये ह्या जीवनाचं चक्र हे नेहमी फिरत असतं। कधी आपल्या मनाजोगं होतं तर कधी आपल्या मनाविरुद्ध होत असतं। हे जे चक्र आहे तर ते नेहमी फिरतच असतं। पण तरी पण आपण या ज्या परिस्थितीत आहोत, ज्या संकटात आपण आहोत, तर त्या संकटातून बाहेर कसं निघावं, त्याच्यातून मार्ग कसा काढावा, यासाठी आपल्याला खूप छान असं दत्त महाराजांच्या सेवेसाठी एक छान अशी स्वतःची सेवा आहे। तर ती सेवा कोणती आहे, ती कशी करायची आहे, आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे। बघा, आता आपण बऱ्याच वेळेस खूप साऱ्या अडचणी आल्या की हे करा ते करा, आपण बऱ्याचशा सेवा करतो, सेवा करण्याचा प्रयत्न करतो। मग बऱ्याच वेळेस काय होतं की कोणत्या सेवेने कोणाला अनुभव लवकर येतो, कोणाला उशिरा येतो। आता बघा, ज्याचे त्याचे प्रारब्ध, ज्याचे त्याचे भोग, कोणाला सेवा करायला सुरुवात केल्या त्या सेवेचा अनुभव येतो, तर कोणाला थोडासा उशीर लागतो। पण एक ना एक दिवस त्या सेवेचं फळ हे आपल्याला नक्की स्वामी महाराज देतात, म्हणजे देतातच। उशीर लागेल पण आपल्या केलेल्या सेवा ह्या कधीच व्यर्थ जात नसतात। त्याच्यामुळे नेहमी सेवा करत राहायची। तुम्ही फळ मिळेल का नाही याची आशा करण्याऐवजी तुम्ही सेवा करत राहा, एक ना एक दिवस नक्की तुम्हाला त्याचं फळही मिळणार, म्हणजे मिळणारच। तर बघा, छान अशी एकदम भारी, एकदम सुरेख आणि एकदम छान असं स्तोत्र आहे। तर ते कोणतं आहे, त्या स्तोत्राचा पाठ तुम्ही जर श्रद्धायुक्त अंतकरणाने जर केला असता, जे काही तुमच्याकडे संकट आलेलं आहे, जे काही तुम्हाला अडचणी आलेल्या आहेत, त्या अडचणी तर दूर होतीलच होतील, पण तुम्हाला त्या संकटातून मार्ग हा नक्की मिळणार। तर त्यासाठी एक छान असं अघोर कष्टोद्धारण स्तोत्राची पोथी आहे। बघा, एकदम छोटीशी पोथी तुम्हाला ही अशा प्रकारे गुरुचरित्रातील 13वा अध्याय आहे, ह्याच्यात 14वा अध्याय आहे, 18वा अध्याय आहे। एकदम छोटीशी ही पोथी आहे, ह्याच्यात 3 अध्याय आहेत, त्याचबरोबर घोर कष्टोद्धारण स्तोत्र पण आहे। तर हे मी ज्यावेळेस गाणगापूरला गेले होते तर त्यावेळेस मी हे तिथं घेतलेलं होतं। पण म्हणजे तिथं बघा, बरेच लोक तिथं ह्या पोथी असं विकत फिरतात, पण त्यावेळेस वाटलं की काय आहे, कशाला घ्यायचं नेमकं, असं तसं वाटलं। पण नंतर कळालं की ही पोथी आपल्यासाठी किती उपयुक्त आहे, किती कामाला येते। कारण हे जे अघोर कष्टोद्धारण स्तोत्राचं जर तुम्ही कोणतंही संकट आले असता किंवा तुम्ही दररोज जरी याचं पठण केलं तर खूप म्हणजे खूप प्रभावी हे स्तोत्र आहे। कोणत्याही अडचणीतून, संकटातून तुम्हाला हे बाहेर काढतं। बघा, ज्यावेळेस तुम्ही खूप संकटात असाल, तुम्हाला मार्गच मिळत नाही, काय करावं ते समजत नाही, कुठे जावं, कोणापाशी जावं, कोणापाशी आपलं दुःख सांगावं, कोणापाशी आपला त्रास सांगावा, असं आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं। तर त्यावेळेस प्रत्यक्ष स्वामी महाराजांच्या चरणी, दत्त महाराजांच्या चरणी तुमचं सर्व काही दुःख सांगा। ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानतात त्या देवाला तुमचं दुःख सांगा। बघा, नक्की याच्यातून तुम्हाला मार्ग मिळणार, नक्की या संकटातून तुम्हाला ते बाहेर काढणार, म्हणजे काढणारच। बघा, आता जास्त काही वेळ लागणार, एकदम छोटीशीच आहे, हा स्रोत एकदम छोटासा आहे, 1-2 मिनटात तुमचं होऊन जाईल। मग तुम्ही याचं
संकल्पयुक्त जर तुम्हाला ह्याचं पठण करायचं असेल तरी पण करू शकतात तुम्ही किती दिवस, किंवा दररोजसुद्धा संकल्प न करता सुद्धा तुम्ही दररोज जरी केले ना तरी खूप छान आहे. तुम्हाला काय जास्त वेळ लागणार नाही बघा, ह्याला जास्त वेळ पण लागणार नाही आणि तुमची सेवा पण लवकरात लवकर होईल. कारण बऱ्याच ताईंना काम असतं, जॉब असतो, बरीचशी कामं असतात आणि त्याच्यामुळे त्यांना इतका टाईम द्यायला वेळ नसतो, इतका सेवा करायला वेळ नसतो. तर ह्या सेवेला एकदम थोडासा वेळ लागणार, जास्त तुम्हाला वेळ लागणार नाही ह्या सेवेसाठी. लवकरात लवकर होणारी आणि सर्वात प्रभावी आणि सर्वात छान अशी एकदम साधी आणि सोपी ही सेवा आहे. आणि बघा, ज्यावेळेस तुम्ही हे स्वतःचं पठण करचाल त्यावेळेस खूप म्हणजे खूप एकदम आपल्या मनाला, अंतःकरणाला एकदम समाधान मिळतं की कोणीतरी आहे आपल्याजवळ, आपल्यापाशी कोणीतरी आहे की या संकटातून, दुःखातून ते आपल्याला मार्ग दाखवतील, ते आपल्याला बाहेर काढतील असं आपल्या मनाला वाटतं. आणि खरंच स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत, दत्त महाराज आपल्यासोबत आहेत, ते नक्की तुम्हाला या संकटातून बाहेर काढतील. बघा, श्रीपाद श्रीवल्लम तस्वं सदैव श्रीदत्तासि पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारी सुकीर्ते घोरा कष्टाधुधुरस्मान् नमस्ते तन्नो माता त्वं पिता दीपत्सं त्राता योगक्षेम कुद्गुरुत्सं तं सर्वस्ने प्रभु विश्वमूर्ते घोरा कष्टाधुधुरस्मान् नमस्ते. असं हे छान असं अघोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे. मी तुम्हाला अर्धच म्हणून दाखवलं, संपूर्ण आपल्याला म्हणायचं आहे. खूप म्हणजे खूप छान असं हे प्रभावी स्तोत्र आहे. तुम्ही ह्याच दिवसातून तुम्ही 1 वेळेस म्हणा, 3 वेळेस म्हणू शकतात, किंवा तुम्ही हे 11 वेळेस म्हणू शकतात, 21 वेळेससुद्धा म्हणू शकतात. जमलंच तर तुम्ही 51 वेळेस, 108 वेळेससुद्धा म्हणू शकता. बघा, तुम्ही खूप कठीण परिस्थितीत आहात, खूप संकटात आहात, तुम्ही जर याचं श्रद्धायुक्त अंतःकरणाने याचं जर पठण केलं तर बघा, तुमचे जे काही संकट आहेत तर एकदम चुटकीशीर दूर होतात. 24 तासाच्या आत तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल. 24 तासाच्या आत तुमचं संकट दूर होईल. 24 तासाच्या आत तुम्हाला त्या संकटातून मार्ग निघेल. की तुम्ही आत्ताच तुम्ही काय करावं काय नाही तुम्हाला मार्ग मिळत नसेल, सुचत नसेल, आणि तुम्ही ज्यावेळेस या स्रोताचं पठण करताल त्यावेळेस नक्की तुम्हाला दत्त महाराज, स्वामी महाराज त्या अडचणीतून बाहेर काढतील. इतकं छान असं हे प्रभावी स्रोत आहे. तर आवर्जून तुम्ही याचं पठण नक्की करा. बघा, तुम्हाला याच्यातून मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. खूप म्हणजे खूप प्रभावी हे स्रोत आहे. 100% 24 तासाच्या आत फलप्राप्ती होणारं हे स्रोत आहे. तर आवर्जून सर्व ताई आणि दादांनी या स्रोताचं पठण नक्की करा. नक्की तुम्हाला स्वामी महाराज, दत्त महाराज मार्ग हे दाखवतीलच. आणि ज्यांनी स्वामी महाराजांची सेवा केली, दत्त महाराजांची सेवा केली किंवा स्वामी मार्गात आले त्यांचं कधीही वाईट होत नाही. आणि वाईट झालं तरी त्यातून लवकरच स्वामी महाराज बाहेर काढतात, मार्ग दाखवतात. जास्त काळ आपल्यापाशी कोणतीच बाधा टिकून राहू शकत नाही. कारण आपल्या देवघरामध्ये, आपल्या घरामध्ये प्रत्यक्ष स्वामी महाराजांचा आणि दत्त महाराजांचा वास असतो. तर चला, तर मग असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.